नमस्कार मंडळी, स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. बघा, बऱ्याचदा काय होतं, आपल्याला फोडणीचं वरण खावंसं तर वाटतं, पण ज्यांना पित्ताचा त्रास होतो, ज्यांना ॲसिडिटी होते, ते शक्यतोवर फोडणीचं वरण खाणं टाळतात. पण आधी बघा कसं फोडणीचं वरण चुलीवर केलं जायचं. ती करण्याची एक पारंपरिक पद्धत होती, त्यामुळे अजिबातही पित्ताचा त्रास व्हायचा नाही. आजही आपण अगदी पारंपरिक पद्धतीने फोडणीचं हे वरण तयार करणार आहोत, म्हणजे अजिबातही पित्ताचा त्रास होणार नाही आणि तुम्ही अगदी आरामात हे वरण खाऊ शकता. चला रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी काही साहित्य घेतलेलं आहे, ते सुद्धा आधी बघून घेणार आहोत आपण. तर या साहित्यामध्ये मी 1 वाटी एवढी तूर डाळ घेतलेली आहे. विदाऊट पॉलिश ही तूर डाळ घेतलेली आहे, घरची तयार केलेली आहे. तर आपण यासाठी आता बघा, पोहे खाण्याचे मी 4 चमचे एवढीच मुगाची डाळ घेतलेली आहे. ज्यांना पित्ताचा त्रास होत असेल त्यांनी याचं प्रमाण थोडं आणखीनही वाढवून घेतलं तरीही चालेल, म्हणजे अर्धी वाटी तूर डाळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली तरीही चालेल. पण मी हे एवढं प्रमाण घेतलेलं आहे, कारण मुगाची डाळ चवीला थोडी फिकट असल्यामुळे त्यामुळे आपल्या या फोडणीच्या वरणाची चवही पाहिजे तेवढी चांगली होत नाही. म्हणून इथे आपल्याला मुगाची डाळीचं प्रमाण थोडं कमी ठेवायचं आहे. मूठभर कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. 8 ते 10 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं घेतलेलं आहे आणि लाल तसंच हिरव्या मिरच्याचे काप घेतलेले आहेत इथे. आणि 1 मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि तसंच 1 मोठा कांदासुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे आणि कढीपत्ता घेतलेला आहे. चला तर आपण आजच्या या फोडणीच्या वरणाला सुरुवात करूया. तर हे साहित्य मी आता बाजूला ठेवून घेते आणि सर्वात आधी बघा कुकर घेऊया इथे. आणि या कुकरमध्ये आपल्याला पाणी गरम होण्यासाठी ठेवायचं आहे. म्हणजे डाळ आपण कुकरमध्ये शिजायला टाकतो त्याआधी पाणी गरम करून घ्यायचं. बघा, आधी कसं चुलीवर पाणी गरम करून घेतलं जायचं आणि पाण्याला उकळी आल्यानंतरच डाळ त्यामध्ये टाकली जायची. आता डाळ चांगली शिजण्यासाठी 1 चमचाभर एवढं तेल घातलेलं आहे मी. हळदही इथे घालू शकता, पण हळद मी पुढे वापरणार आहे. तर कुकर गॅसवर ठेवून घेतलेला आहे आणि यातलं पाणी छान असं गरम मी होऊ देणार आहे. पाणी गरम होतं तोपर्यंत आपण डाळी स्वच्छ धुवून घेणार आहोत. तर तूर डाळ घेतलेली आहे, ती तूर डाळ इथे मी टाकून घेत आहे आणि त्यानंतर इथे मी मुगाची डाळसुद्धा टाकून घेत आहे आणि पाणी टाकून छान आपल्याला 2 ते 3 पाण्याने डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे. ज्यांना पित्ताचा त्रास होत असेल त्यांनी पॉलिश केलेली डाळ अजिबातही खायची नाही. अशी विदाऊट पॉलिश डाळ मिळते, तर ती आणून त्याचं वरण तयार करायचं. तर आता पाणी टाकून बघा स्वच्छ हाताने चोळून घेतलेली आहे. आता यातलं पाणी टाकून बघा 2 पाण्याने स्वच्छ डाळ धुवून घेतलेली आहे. आता कुकरमधलं पाणीसुद्धा आपण बघून घेऊया कसं गरम झालेलं आहे. तर पाणी आता गरम आपलं झालेलं आहे. आणखी 2 मिनटं पाणी गरम होऊ देते आणि नंतर डाळ यामध्ये टाकते. तर आता 2 मिनटं माझी झालेली आहेत आणि पाणीसुद्धा बऱ्यापैकी गरम झालेलं आहे. तर यामध्ये आपण जी डाळ धुवून घेतलेली होती ती डाळ टाकून घेणार आहोत. आता पित्ताचा त्रास होतो तर त्यासाठी काय करायचं बघा, हा डाळीवर जो पांढरा फेस येतो तर हा फेस आपल्याला आवर्जून काढायचा आहे. हा फेस आपण कुकरचं झाकण बघा आधीच बंद करून घेतो, त्यामुळे आपल्याला हा फेस काढताच येत नाही. त्यासाठी छान डाळीला 1 ते 2 उकळी अशा येऊ द्यायच्या आणि हा आलेला वरचा पूर्ण फेस काढून घ्यायचा आणि नंतर कुकरचं झाकण बंद करायचं. असं केल्यामुळे तुम्हाला अजिबातही पित्ताचा त्रास होत नाही आणि तुम्ही कितीही डाळ खाल्ली तरीही अजिबात कुठलाही तुम्हाला जळजळ किंवा आणखीनही ॲसिडिटीचे कुठले त्रास असतील ते होत नाहीत. तर बघा, एकदा छान असं पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे मी आणि आता आपण कुकरचं झाकण बंद करून घेणार आहोत आणि याच्या 3 शिट्या काढून घेणार आहोत. तर पूर्ण बघा यावरचं पांढरा फेस निघून गेलेला आहे. आता 3 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर आपण थंड करून घेऊया आणि आपण नंतरच मग भेटूया. तर आता बघा माझं कुकर थंड झालेलं आहे आणि आता आपली डाळ कशी शिजलेली आहे हे सुद्धा आपण बघून घेणार आहोत. तर कुकरचं झाकण मी उघडून बघते. तर इथे बघा 3 शिट्ट्यांमध्ये आपली जी डाळ आहे ती छान अशी शिजल्या गेलेली आहे. डाळ घरची असल्यामुळे ती लगेचच शिजते आणि बघा इथे अजिबातही डाळ घोटायची गरजही मला पडलेली नाही बघा. आणि ही अशा पद्धतीची डाळ तयार झालेली आहे. डाळ जर घट्ट वाटत असेल तर यामध्ये थोडं पाणीही टाकून घेऊ शकता. आता आपण यामध्ये हिंग घालणार आहोत. तर बघा इथे मी हिंग अर्धा टीस्पून एवढा घेतलेला आहे. तसं तर हिंग हा डाळ शिजतानाच घालायला पाहिजे, पण मी आता यावेळी घातलेला आहे. यामध्ये डाळीमध्ये हिंग घातल्यामुळे डाळीला खूप छान अशी चव येते. तेलात न टाकता असा डाळीमध्ये हिंग टाकायचा. तर आता
डाळ थोडी मला घट्ट वाटत आहे, तर त्यामध्ये अर्धा ग्लास एवढं मी पाणी टाकून घेत आहे. तर आता बघा, हे एवढं पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे, म्हणजे डाळ जास्त घट्ट अशी होणार नाही. आता आपण ही डाळ बाजूला ठेवून घेऊया आणि डाळीला फोडणीची तयारी करूया. तर त्यासाठी अशी मी जाड तळ्याची कढई घेतलेली आहे. त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. इथे मी 1 ते 1.5 पळी एवढं तेल टाकलेलं आहे. आता जे लसूण आणि आलं घेतलेलं होतं ते खलबत्त्यात जाडसर असं कुटून घ्यायचं. जाडसर ठेवल्यामुळे भाजीला एक छान चव येते बघा. म्हणजे ते पूर्ण तेलामध्ये असे खमंग असे भाजल्या जातात लसूण आणि आलं. तर आता तेलही छान कडकडीत गरम होऊ द्यायचं. कडकडीत तेलामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे. म्हणजे कडकडीत तेलामध्ये मोहरी छान तळतळली आणि थोडी ती अशी तिचा थोडा धुपकट असा वास आला, तेव्हा डाळीला खूप छान चव येते बघा. आणि आता मोहरीनंतर इथे मी जिरंसुद्धा यामध्ये घालून घेतलेलं आहे. जिरंही छान फुललेलं आहे. आता आपण जो कांदा घेतलेला होता, तो कांदा यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे. तर कांदा आपण टाकल्यानंतर हिरवी मिरचीसुद्धा मी टाकलेली आहे. आणि आता आपल्याला छान सोनेरी रंगावर हा कांदा भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये. आणि आपला कांद्याचा हलकासा रंग बदलल्यानंतर यामध्ये आपण लसूण आलंसुद्धा घालणार आहोत. तर इथे बघा 2 मिनटं मी छान असं हे परतून घेतलेलं आहे. आणि लगेच कांदा छान असा बारीक चिरून घेतल्यामुळे आपल्याला शिजायलासुद्धा जास्त वेळ लागत नाही. आता आपण कढीपत्ता यामध्ये घालणार आहोत. फोडणीच्या वरणामध्ये कढीपत्त्याचासुद्धा एक वेगळा छान असा सुगंध येतो. तर आता कढीपत्तासुद्धा यामध्ये छान असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आता कढीपत्तासुद्धा माझा छान असा भाजून झालेला आहे. तर आता ठेचून घेतलेलं आलं लसूणसुद्धा मी यामध्ये घालून घेत आहे आणि ते सुद्धा छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे. म्हणजे ते कच्चं राहायला नको. जितकं छान खमंग असं भाजलं जाईल तितकी छान फोडणीच्या वरणाला चव येईल. आता आपण जो टोमॅटो चिरून ठेवलेला होता बारीक असा, तो घालून घेणार आहोत. आणि तो सुद्धा आपल्याला छान असा यामध्ये परतून घ्यायचा आहे. टोमॅटो बारीक असा आपण चिरून घेतल्यामुळे त्याला शिजायला जास्त असा वेळ लागत नाही. तुम्हाला तेलामध्ये जर हा अशा पद्धतीने परतून घ्यायचा नसेल, तर तुम्ही फोडणीच्या आपण जे वरण आधी शिजवून घेतलेलं होतं त्यामध्ये सुद्धा तुम्ही हा टाकून घेऊ शकता. तर बघा, आता 2 मिनटं मी शिजवून घेतलेला आहे हा टोमॅटोसुद्धा. आणि आता एकदा परतूनसुद्धा घेतलेला आहे. तर आता यामध्ये काही कोरडे मसाले घालूयात. तर मसाल्यामध्ये फक्त आपण यामध्ये अर्धा चमचा धनापूड घालणार आहोत. त्यानंतर हळद इथे घालणार आहोत. आणि यामध्ये आपण लाल तिखटाचा अजिबातही वापर करणार नाहीत, कारण आपण इथे हिरव्या मिरचीचा वापर केलेला आहे. तर इथे पाव चमचा एवढंच मी गरम मसाला टाकलेला आहे. आणि आता आपल्याला हे सर्व साहित्य या म्हणजे मसाला जो तयार केलेला आहे यामध्ये परतून घ्यायचे आहेत. म्हणजे छान भाजल्यामुळे त्यांचाही छान असा पूर्ण सुगंध आपल्या फोडणीच्या वरणाला येतो. आता बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा यामध्ये घालून घेतलेली आहे. जास्त कुठले काही मसाले वापरलेले नाहीत, तेलाचाही जास्त असा वापर केलेला नाही. आता बघा, आपल्याला यामध्ये डाळ टाकत असताना एक बघा असं मी यावर ठेवायसाठी एक झाकण घेतलेलं आहे. डाळ टाकताबरोबर लगेचच आपल्याला यावर हे झाकण ठेवायचं आहे. म्हणजे पूर्ण मसाल्याचा सुगंध डाळीमध्ये उतरतो आणि डाळ खूप छान रुचकर अशी तयार होते. तर आता आपण मिनिटभर हे झाकण असंच ठेवून घेणार आहोत आणि आता काढून घेणार आहोत. तर बघा, आता पातेल्यामध्ये थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि ते सुद्धा यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. तर म्हणजे पातेल्यातली डाळसुद्धा वाया जायला नको. आता यामध्ये आपण मीठ घालून घेणार आहोत. तर इथे आपल्याला चवीप्रमाणे यामध्ये मीठ टाकायचं आहे. मिठाचा अंदाज तुमच्या चवीप्रमाणे कमी अधिक ठेवू शकता. आता पूर्ण डाळ छान अशी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आणि या डाळीला छान अशी उकळी पाडून घ्यायची आहे. जितकं छान खळाखळा अशी ही डाळ शिजली जाईल तितकीच छान तिची चव त्यामध्ये उतरली जाईल. तर बघा, बऱ्याचदा घरात भाजीला काही नसतं किंवा ऐन वेळेवर भाजीला काय करायचं हे सुद्धा आपल्याला सुचत नाही. तेव्हा झटपट होणारं हे फोडणीचं वरण तुम्ही नक्की करून बघा. आणि मी सांगितलेल्या टिप्ससुद्धा लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला ॲसिडिटीचा अजिबात त्रासही होणार नाही. आणि मी केलेलं हे फोडणीचं वरण तुम्हाला कसं वाटलं, तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि कसं झालं ते सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका. पुन्हा आपण अशा छान छान रेसिपीसोबत भेटूया. चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. धन्यवाद.